आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. श्री पंत मंदिराचा जीर्णोद्धार, वास्तुशांती, पादुका पुनर्प्रतिष्ठापना. श्री सद्गुरू पंत महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बेडकिहाळ येथील श्री पंत मंदिराचा जीर्णोद्धार आणि वरच्या सभागृहाचं बांधकाम निपाणी भागाच्या आमदार शशिकला जल्ले आणि श्री क्षेत्र धर्मस्थळ यांच्या आर्थिक सहकार्यातून पूर्ण झालेले असून मंदिराच्या नूतन सभागृहाचा वास्तुशांती समारंभ आणि मंदिरातील पादुका पुनर्प्रतिष्ठापना तसेच मंदिरातील श्री पंतांच्या फोटो प्रतिमा प्रतिष्ठापना असा हा धार्मिक कार्यक्रम रविवार दिनांक 28 रोजी विजयराव इनामदार, जनार्दनराव इनामदार, माधवराव आणि मुकुंदराव इनामदार सरकार, ज्येष्ठ नागरिक गणपती पवार, आर.जी. डोमणे, डॉक्टर राजेंद्र जोशी, बाबासाहेब उपाध्ये, वसंत मोरे, मलगौडा पाटील, बाबुराव नारे, सुनील नारे, बाळासाहेब देसाई, निवृत्ती देसाई, बाळासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. श्री पंत मंदिरातील नित्य पूजेसाठी गोपाळ काकडे, निरंजन काकडे यांचे सहकार्य लाभत आहे. या निमित्त गुरुवार दिनांक 25 पासून 26-27 तारखेपर्यंत 3 दिवस हरी जोशी आणि दिगंबर जोशी मांगुरकर नरसिंहवाडी यांच्या पौरोहित्याखाली विधिवतपणे होम हवन आदी कार्यक्रम करण्यात आले. पूजेच्या यजमानपदी माधवराव इनामदार आणि सौ जयश्री इनामदार हे होते. रविवार तारीख 28 रोजी धार्मिक विधी झाल्यानंतर नूतन पादुका महापूजा अभिषेक झाल्यानंतर मंदिरात मंत्रपठण आणि सद्गुरूंच्या नामजय घोषात पादुका प्रतिष्ठापना करण्यात आले. वास्तुशांतीनिमित्त दसरा चौक आणि बाजारपेठ परिसरातील महिलांनी गारव्याच्या दुरड्या आणि आंबील घागरी आणल्या होत्या. सामूहिक आरती झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपस्थितीत भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. श्री पंत मंदिर सभागृह वास्तुशांती आणि फोटो प्रतिमा यासाठी पादुका प्रतिष्ठापना, धार्मिक होमविधी, महाप्रसादासाठी श्री पंत भजनी मंडळाचे सदस्य आणि पंत मंदिर परिसरातील नागरिकांसह महिलांचे सहकार्य लाभले. यानिमित्त रात्री श्री पंत भजनी मंडळ यांच्या वतीनं भजन भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रतिनिधी SB न्यूजसाठी बेडकिहाळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.